सरकार जर एक असेल, सर्व मित्र पक्ष एकत्रित येऊन महायुतीने एखादा जी काढला असेल तर त्या जी ला पाठिंबा या सर्व पक्षांनी द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे? सगळ्या मंत्र्यांनी पाठिंबा द्यायला पाहिजे का नको? आमदारांनी पाठिंबा दिला पाहिजे. आता मुख्यमंत्री साहेब कदाचित क्रेडिट घेण्याच्या नादात दुसऱ्या कुठल्या पक्षाला विश्वासात घेतायत नाही घेत हे आम्हाला कसं सांगता येणार? आणि तिथं जर आपण बघितलं तर मराठा समाजाचे सुद्धा अनेक मंत्री त्या उपसमितीमध्ये होते मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत. त्याच्यामध्ये महाजन साहेब जे ओबीसीचे खूप मोठे नेते आहेत ते स्वतः तिथं होते. त्याच्याच बरोबर जेव्हा उपोषण सोडण्यात आलं तेव्हा ओबीसी नेते जयकुमारजी गोरे हे त्या व्यासपीठावर उपस्थित होते. आता मग हे सर्व ओबीसी नेते मराठा नेते एकत्रित बसून देवेंद्र फडणवीस साहेबांनी खास लक्ष घालून जर एखादा जी काढला असेल आणि कुणीच त्याचा वाद केला नाही सत्तेतल्या लोकांमध्ये, तर मग लोकांचं मत असं झालं की सर्व मान्य हा जी काढला. आता मग असं असताना नंतर काही नेते काही मंत्री जर नाराजगी व्यक्त करत असतील तर मग ह्याला आपण काय म्हणायचं? मग मुद्दामून कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन आता येतंय म्हणून आता वाद पेटला पाहिजे, म्हणून मग ओबीसी मराठा परत एकदा झालं पाहिजे. त्याच्याच बरोबर नवीन मागण्या काही इतर समाज आता करायला लागलेले आहेत. म्हणजे खरे मुद्दे म्हणजे आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा आहेच, पण याच्या व्यतिरिक्त आज गरीब लोकांना राहणं अवघड होत चाललेलं आहे. शेतकरी आज तिथं कर्जबाजारी होत चाललेला आहे. डिग्री घेऊन 10-10 लाख खर्च करून मुलांना नोकऱ्या तिथं नाहीत. या मूलभूत विषयावर आज दुर्दैवाने कोण बोलत नाही. सरकारला काय पाहिजे तर फक्त ओबीसी विरुद्ध मराठा, हिंदू विरुद्ध मुस्लिम, मराठी विरुद्ध अमराठी, व्हेज वर्सेस नॉन व्हेज याच्यावरच महाराष्ट्रातल्या पुरोगामी जनतेला हे गुंतून ठेवायचंय आणि मूलभूत प्रश्नापासून दूर ठेवायचंय असं आता कुठेतरी आम्हा सगळ्यांना वाटायला लागलेलं आहे. पण मला आपल्या सर्वांना त्यांना खास करून सांगायचंय की ह्याच्यावर खऱ्या अर्थाने युक्तिवाद करायचा असेल तर कुठेही तुम्ही बोला, सगळी माहिती घेऊन मी येतो. मी तिथे युक्तिवाद करायला तयार आहे. तुम्ही सुद्धा जो काही जी काढलाय तो कसा टिकणार आहे, कशा पद्धतीने सर्व समाजाला तुम्ही तिथे न्याय दिला, त्याच्याच बरोबर उद्या जाऊन हा जर कोर्टात चॅलेंज झाला तर त्याला अडचण येणार नाही याची शाश्वती तुम्ही देणार आहात का? त्याच्याच बरोबर हा विषय महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने सुटणार आहे का, याला दुसरा कुठला मार्ग आहे? या सगळ्या विषयांवर चर्चा करण्यासाठी मी रेडी आहे. मी अजिबात घाबरत नाही. पूर्व सकट तिथं मी चर्चा करायला तयार आहे. फक्त तुम्ही तयार आहात का हे मात्र त्या ठिकाणी तुम्हाला सांगावं लागेल.